अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, बघा बरेच असे भक्त आहेत, बरेच ताईदादा आहेत की ज्यांना गुरुचरित्र पारायण करायला जमलेलं नाही. आता हा सप्ताह काळ आपला सुरू आहे. 30 एप्रिल ते 6 मे पर्यंत गुरुचरित्र ग्रंथाचा हा सप्ताह काळ असणार आहे. तर या काळामध्ये बरेच ताईदांना शक्य झालं नाही किंवा बघा ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाचे नियम पाळणं शक्य होत नाही. ताई अशी कोणती सेवा आहे की आम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं संपूर्ण फळ देऊन जाईल, तर तीच सेवा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. बघा खरंच ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाचे नियम पाळणं शक्य होत नाही ना, अर्थात त्याचे नियम खूप कडक आहेत आणि ते सगळे नियम आपल्याकडनं पाळला गेलेच पाहिजे, तेव्हाच त्या पारायणाला अर्थ आहे. तर ते नियम पाळणं तुमच्याकडनं शक्य नसेल, तुम्हाला लहान मुलं असतील, लहान बाळ असेल किंवा अन्य कोणतंही कारण तुम्हाला असेल आणि तुमच्याकडनं ते पारायण करणं शक्य होत नसेल, तर तुम्ही एक सेवा करू शकता, तुम्ही एक पारायण करू शकता. ते पारायण म्हणजे संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. लक्षात घ्या, हा जो ग्रंथ आहे हा तुम्हाला संपूर्ण श्री गुरुचरित्र वाचण्याचं फळ देऊन जाईल अगदी 1.5 ते 2 तासामध्ये. बघा हा सुद्धा गुरुचरित्रच ग्रंथ आहे, पण याचे नियम त्या ग्रंथा एवढे नाही आहेत, त्याचे नियम शिथिल आहेत जरा. आणि लक्षात घ्या, ज्यांना खरंच ते नियम पाळणं शक्य होत नाही, 7 दिवस ज्यांना ते पारायण करणं शक्य होत नाही, त्यांनी या ग्रंथाचं पारायण अवश्य करावं. सर्व इच्छा पूर्ण करणारा असा हा ग्रंथ आहे. जो कोणी भक्त पूर्णपणे मनापासून श्रद्धेने या ग्रंथाचं सुद्धा पारायण करतो ना, त्याच्या सगळ्या मनोकामना, सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात. लक्षात घ्या, असं या ग्रंथात पण दिलेलं आहे की जो कोणी भक्त या ग्रंथाचे 11 पारायणे करतो किंवा 11 वेळेस हा ग्रंथ वाचतो, त्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याची जी काही मनोकामना आहे, त्याचा जो काही संकल्प आहे, त्यांनी ज्या इच्छेसाठी संकल्प सोडलेला आहे तो त्याचा संकल्प पूर्ण होतो, त्याची इच्छा पूर्ण होत असते. इतका प्रभावी हा सुद्धा ग्रंथ आहे. फक्त एवढंच आहे की गुरुचरित्र जो मूळ गुरुचरित्र ग्रंथ आहे त्याची ही लहान आवृत्ती असं म्हटलं तरी चालेल, म्हणून याला संक्षिप्त श्री गुरुचरित्र असं म्हणतात. हा ग्रंथ किंवा सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ, या दोन्ही ग्रंथांपैकी एक तुम्हाला कोणताही ग्रंथ मिळाला, या दोन्हीपैकी एकाचं कोणतंही पारायण करू शकता. आता ह्या सप्ताह काळात 6 मे पर्यंत तुम्ही या ग्रंथाचं 1 पारायण करा, 2 करा, 3 करा, 5 करा, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता. या ग्रंथाला आता नियम अटी कोणत्या आहेत ते आपण बघूया. जसं आपण गुरुचरित्राला पूजा मांडणी करतो, स्वामींचा फोटो ठेवायचा चौरंगावर किंवा दत्त महाराजांचा फोटो, दिवा लावायचा अखंड, हा ग्रंथ ठेवायचा आहे. त्यानंतर जपमाळा तुम्ही ठेवू शकता, स्वामींसाठी लोटाभर पाणी ठेवू शकता, खडी साखर ठेवू शकता. जशी आपण पूजा मांडणी करतो साध्या पद्धतीने, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पूजा मांडणी कशी करायची, ती पूजा मांडणी करायची आणि हा ग्रंथ तुम्ही वाचू शकता. किंवा तुम्हाला जर पूजा मांडणी करायची नसेल तरी सुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. आपल्या देवारामध्ये स्वामींची मूर्ती, फोटो असतेच आणि दिवा आपला अखंड चालू असतो, तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता, तसा सुद्धा काहीच हरकत नाही. आणि लक्षात घ्या, जर तुम्हाला याचे 11 पारायणे करायची असेल कधी भविष्यामध्ये किंवा 7 पारायणे करायची असेल, तर मी तुम्हाला सांगेल पूजा मांडणी करा आणि त्यानंतर तुम्ही पूजा मांडणी करून तुम्ही 7 पारायणे किंवा 11 पारायणे तुम्ही करा. आता बघा या ग्रंथाचे नियम अटी कोणते आहेत. नियम अटी मूळ ग्रंथा एवढ्या याला नाही आहे, तर याला नियम कोणते आहेत, फक्त याला जे काही नियम आहेत, शेवटी बघा हा पण एक गुरुचरित्रच ग्रंथ आहे, पण याचे नियम थोडे शिथिल आहेत, पण शेवटी काही झालं तरी गुरुचरित्र हा ग्रंथ आहे, त्यामुळे याचं पावित्र्य राखणं हे आपलं काम आहे. तर सगळ्यात पहिला नियम म्हणजे तुमच्या घरामध्ये हे पारायण चालू असताना किंवा ज्या दिवशी तुम्ही या ग्रंथाचं पारायण करणार त्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार आला पाहिजे नाही किंवा मांसाहार तुम्हाला करायचा नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायची आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला परान्न घ्यायचं नाही. परान्न घेतल्याने काय होतं, परान्न का घेऊ नये त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगते. जेव्हा आपण परान्न खातो, बाहेरचं अन्न खातो, तेव्हा ती जी काही व्यक्ती आहे ते अन्न बनवताना ती काय विचार करत असेल हे आपल्याला माहीत नसतं आणि ती ते विचार करून ते अन्न बनवत असते आणि त्या अन्नामध्ये तेच विचार उतरतात त्या व्यक्तीचे आणि त्या अन्नाला दोष लागत असतात आणि मग तेच अन्न जेव्हा आपण खातो तेव्हा ते सगळे दोष आपल्याला सुद्धा लागतात. म्हणूनच पारायण काळामध्ये परान्न घ्यायचं नसतं. आपल्या घरचंच तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे. आता बघा हे पारायण चालू असताना तुम्ही डाळी, भात, भाज्या,
चपाती भाकरी तुम्ही काहीही खाऊ शकता. जसं मूळ ग्रंथ पठण करताना, मूळ गुरुचरित्र ग्रंथ पठण करताना आपण डाळी खात नाही, भात खात नाही किंवा एकच धान्य खातो जसं की चपाती किंवा भाकरी, तसं याला नियम नाही आहेत. तसं तुम्ही हा ग्रंथ पठण करत असताना डाळी खाऊ शकता, भात खाऊ शकता, चपाती किंवा भाकरीही खाऊ शकता, भाज्या तुम्ही कोणत्याही खाऊ शकता, असे कोणतेही याला नियम नाहीत. फक्त हेच जे काही 3-4 नियम आहेत हे तुम्हाला काटेकोरपणे पाळायचे आहेत. ब्रह्मचर्य, मांसाहार आणि परान्न तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. हे जे काही 2-3 नियम आहेत याचं काटेकोरपणे पालन करून तुम्हाला हा ग्रंथ पठण करायचा आहे. किंवा ज्या दिवशी तुम्ही हा ग्रंथ वाचणार ना त्या दिवसापुरतं तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत, लक्षात घ्या. आता हा ग्रंथ पठण करायला तुम्हाला 1 ते 1.5 तास लागेल सुरुवातीला, कारण की अर्थात आपल्याला ते शब्द माहीत नसतात आणि आपण नवीन असतो, त्यामुळे आपल्याला तेवढा वेळ लागू शकतो 1.5 तास. एकदा आपल्या नजरेखालून ते शब्द केले की पुढच्या वेळेस आपल्याला कमी वेळ लागेल, म्हणजे 1 ते सव्वा तास किंवा त्यापेक्षाही कमी वेळ आपल्याला लागू शकतो. तर या ग्रंथामध्ये 7 अध्याय आहेत आणि मूळ ग्रंथ जो आहे ना त्याची ही लहान आवृत्ती म्हटलं तरी चालेल. संक्षिप्त श्री गुरुचरित्र असं या ग्रंथाचं नाव आहे. असा हा ग्रंथ आहे. आता हा ग्रंथ तुम्हाला कुठे भेटेल? हा ग्रंथ तुम्हाला जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये 100% मिळून जाईल. किंवा तुमच्या जवळपास जिथे कुठे धार्मिक दुकानं आहेत, देवांची पुस्तके मिळतात, तिथे सुद्धा तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल. हा ग्रंथ किंवा सप्तशती श्री गुरुचरित्र सार हा ग्रंथ पण तुम्हाला मिळून जाईल. या दोन्ही ग्रंथांपैकी कोणताही एक ग्रंथ तुम्ही आणा आणि त्या ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे. आणि मी लक्षात घ्या, जर तुम्हाला खरंच या सप्ताहकाळात गुरुचरित्र ग्रंथ वाचणं शक्य झालं नसेल ना, तुम्ही हा ग्रंथ आणा आणि किमान 1 दिवस तरी वेळ काढून तुम्ही या ग्रंथाचं पारायण करून बघा. तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र वाचण्याचं फळ तुम्हाला हा ग्रंथ देऊन जाईल. अगदी तुम्हाला 1.5 ते 2 तासामध्ये हा ग्रंथ तुमचा वाचून होतो आणि 1.5 ते 2 तासामध्ये तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र वाचण्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. इतका हा प्रभावी ग्रंथ आहे. फक्त जे काही नियम सांगितले आहेत ते नियम काटेकोरपणे पाळा आणि या ग्रंथाचं पारायण करा. या ग्रंथात पण असं दिलेलं आहे की जो कोणी भक्त या ग्रंथाची 11 पारायणे करतो ना त्याची इच्छा 100% पूर्ण होते म्हणजे होतेच. तुम्हाला पण इच्छा असेल 11 पारायणे करण्याची, 11 दिवसांची 11 पारायणे तुम्ही भविष्यात कधी करू शकता. तुमच्या माहितीसाठी मी सांगत आहे, कधी भविष्यात तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही या ग्रंथाची 11 पारायणेसुद्धा करू शकता, जेणेकरून तुमची जी काही इच्छा आहे ती तुमची पूर्ण होईल. तर चला, ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.